नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे पनीर पराठा केलाय. हा बघा, पराठा इथे छान असा मस्त खरपूस भाजून झालेला आहे. मी आता इथे काढून घेते टिश्यू पेपरवरती. हा पराठा तुम्ही चहा बरोबर, सॉस बरोबर किंवा असाच जरी खाल्ला तरी छान लागतो. ह्याच्यावरती बटर जरी घालून खाल्लं तरी सुंदर लागेल. मी हा पराठा थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही हा पराठा व्यवस्थित बघा, ह्याची रेसिपी व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आगळे वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये. मी इथे 2 कप पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे. मी पनीर पराठा करतेय. त्याच्यासाठी इथे 2 चमचे मिरची पावडर घालते मी, पाव चमचा हिंग घालते, अर्धा चमचा हळद घालते. पण चपातीला जसं मीठ घालतो त्यापेक्षा थोडं जास्त घालायचंय मीठ याला. आणि बघा, ओवा घ्यायचा आहे पाव चमचा. तो ओवा असा हातावर कुस्करून यामध्ये घालायचा आहे. आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला. आपण चपातीचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचंय. मी इकडे चपातीच्या पिठापेक्षा थोडं सैल पीठ मळलेलं आहे. आता तेल लावूया. तेल लावून मुरायला आपण ठेवायचं पीठ. हे पीठ झाकून ठेवते मी आता. थोडंसं मुरू दे तोपर्यंत आपण पनीर किसून घ्यायचंय. मी इथे पनीर किसून घेते. इथे पनीर किसून झाले. आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया. पनीर मध्ये मी हे ओरेगानो टाकते, 1 टीस्पून टाकते. आणि चिली फ्लेक्स सुद्धा 1 टीस्पून आहे. आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे. आणि 1 टीस्पून गव्हाचं पीठ घालायचंय. गव्हाचं पीठ घालायचं कारण काय माहितीये, आपण जेव्हा पराठ्यामध्ये हे फिल करतो पनीरचं आपण सारण, तर ते सारण ना सगळीकडे पसरलं जायला पाहिजे. एका ठिकाणी त्याचा गोळा होता नाही, परत किसलेलं पनीर एकत्र होता नाही ते. म्हणून ते आपण तसं ते फिलिंग मध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचंय. आणि आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया. हे बघा, पीठ मगाशी मळून ठेवलं होतं ते आता मी पुन्हा जरा छान सेट करून घेते. आणि त्याचे ना आपले चपाती एवढे गोळे करून घ्यायचे. साधी चपाती करतो तसे गोळे करून घ्यायचे. आणि आता त्यामध्ये मी पनीरचं सारण भरणार आहे. ते इथे ठेवून देते मी. मी पहिल्यांदाच या डो मॅट वरती असे पराठे करायला घेतले. आता हे बघा, पनीरचं जे सारण आहे ना ते त्यामध्ये मी भरून घेतेय. आणि एकीकडे मी तवा तापायला ठेवलाय. आपण या पिठामध्ये मसाला आणि सगळं घातलंय. त्याच्यामध्ये मसाला, मीठ वगैरे, ओवा सगळं घातलंय. त्याच्यामुळे वरती कव्हरला असा छान चव लागणार आहे आपल्याला. मी तव्यावरती तेल लावून घेते. आणि हा पनीर पराठा केला होता तो त्यावरती घालते. पराठ्यावरती थोडं
तेल घालते. पराठा छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे आपण. याआधी मी माझ्या चॅनलवरती चीज पराठ्याची रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता हा छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आपल्याला. मी आता पुन्हा त्याच्यावरती तेल घालून घेतलंय. हा बघा, पराठा इथे छान असा मस्त खरपूस भाजून झालेला आहे. मी आता इथे काढून घेते टिश्यू पेपरवरती. हा पराठा तुम्ही चहा बरोबर, सॉस बरोबर किंवा असाच जरी खाल्ला तरी छान लागतो. ह्याच्यावरती बटर जरी घालून खाल्लं तरी सुंदर लागेल. मी अजून एक पराठा करते. तव्यावर हा पराठा टाकून घेतल्यावर त्याच्यावरती तेल घालून घ्यायचंय आणि छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. आणि पहिल्या पराठ्यासारखा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. आणि या पराठ्यासाठी मी जे कणिक मळलंय त्या कणकेची नुसती चपाती सुद्धा केलीत ना तरी खूप छान लागते. ब्रेकफास्ट साठी चहा बरोबर खूप सुंदर लागते. ब्रेकफास्ट स्नॅक्स तशासाठी तुम्ही कधी खाऊ शकता ती चपाती, पण गरम गरम पाहिजे चपाती ती. आता हा असा पराठा दोन्ही बाजूनी चांगला शेकून घेऊया आपण. हा बघा, दुसराचा पराठा छान भाजून झालेला आहे. मी आता तो काढून घेते. हे बघा छान झाले की नाही. आता मी हा पराठा बटर बरोबर सर्व करते. मी आता पराठा सर्व करते. हा बघा, पराठा तयार झालेला आहे. छान पराठा झालेला आहे. मी आता त्याच्यावरती बटर घालते आणि हे बटर म्हणजे काय आहे, हे गार्लिक बटर आहे. आणि आता पराठा गरम असल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यावरती ते बटर छान वितळणार आहे. आणि आता त्याच्यावर दुसरा गरम पराठा ठेवते मी आणि त्या पराठ्यावरती सुद्धा बटर घालून घेते. आहे की नाही आगळा वेगळा पराठा. चला तर मग, कशी वाटली पनीर पराठ्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.